नमस्कार सर्व विद्यार्थी व पालकांना। प्रथमतः सर्व भारतीयांना संस्कृती ग्लोबल स्कूल अँड ज्युनियर कॉलेजच्या वतीनं या 77व्या प्रजासत्ताक दिनाच्या थेट दिल्लीहून हार्दिक हार्दिक शुभेच्छा। मित्रांनो, मी आलेलो आहे दिल्लीमध्ये 26 जानेवारीला म्हणजेच उद्या या ठिकाणी दरवर्षीप्रमाणे याही वर्षी मोठे परेड होणार आहेत आणि या परेडमध्ये संपूर्ण भारतीयाच्या प्रत्येक राज्याचं, आदिवासीचं, लोककलेचं वेगवेगळ्या प्रकारचं सादरीकरण या ठिकाणी केले जातं। जे काही कर्तव्य पथ आहे या कर्तव्य पथावरती खूप सुंदर आयोजन 4 ते 5 तासासाठी इथे करण्यात आलेलं आहे। आणि यावर्षी आपल्यासाठी आनंदाची बातमी अशी आहे की आपल्याला सुद्धा संस्कृती ग्लोबल स्कूलला यावर्षी प्रजासत्ताक दिनाच्या या मोठ्या भव्य दिव्य कार्यक्रमासाठी आपल्याला बोलावणं आलेलं आहे। म्हणून आज तुम्हा सर्वांच्या वतीनं, आपल्या शाळेच्या वतीनं, तर सावंगी गावच्या वतीनं प्रतिनिधित्व म्हणून या ठिकाणी आम्ही आलेलो आहोत। 2022 मध्ये आपण लोकसभेमध्ये सहल काढली होती, त्या निमित्ताने आपलं नाव नोंदणी या ठिकाणी झालेली आहे, म्हणून आपल्याला ही पास उपलब्ध झाली आहे। तर मित्रांनो, ही आपल्यासाठी खूप मोठी आनंदाची गोष्ट आहे, कारण आपला भारत देश विविधतेमध्ये एकता असणारा एकमेव देश आहे। आणि या अखंड हिंदुस्थानमध्ये, या संपूर्ण देशामध्ये एक वेगळी परंपरा, वेगळं कल्चर, दुर्लभम भारत जन्म मानुषम तत्र दुर्लभम म्हणणाऱ्या भारत भूमीमध्ये एक विचारांचा वारसा आहे। वेगवेगळ्या जाती धर्माचे सर्वजण गुण्या गोविंदाने या ठिकाणी एकत्र राहतात, म्हणून भारत देश जगाच्या पाठीवर खूप वेगळा आहे। सारे जहां से अच्छा हिंदुस्तान हमारा, हम बुलबुले ही इसकी यह गुलसिता हमारा। म्हणून या भारत भूमीचा महिमा जगाच्या पाठीवर आहे, म्हणून भारत देश हा जगाला विश्वगुरु मानतो आणि जगाला विश्वगुरु वाटावा असा आमचा हा भारत देश आहे। म्हणून या भारत देशाचं प्रजासत्ताक दिवस उद्या आहे, कारण याच दिवशी भारतीय संविधान लागू करण्यात आलं होतं। आणि आज थेट दिल्लीहून मी तुम्हाला या प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा देतो। तर पुन्हा एकदा तुम्हा सर्वांना या प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा। धन्यवाद। भारत माता की जय।